हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं लग्नाच्या व्हिडिओमध्ये. सगळे लवकर गेले होते. फक्त मी, रिया आणि भाऊ मागे राहिलो होतो. सो आम्ही तिघांनी मस्त एक सेल्फी व्हिडिओ घेतला आणि हॉलवरती पोहोचलो तर ऑलरेडी सगळे पाहुणे मंडळी आले होते आणि लवकरच लग्नाला सुरुवात होणार होती. पण त्याआधी नवरदेवाची थोडी तयारी होती. सो भाऊ आणि मी मस्त नवरदेवाला रेडी करत होतो. त्याला मी थोडंसं टचअप वगैरे दिलं, कारण काल हळद लावली होती तर त्याचा चेहरा भरपूर असा येल्लो येल्लो झाला होता. सो थोडंसं त्याला टचअप वगैरे दिलं आणि बहिणीचं तर कामच असतं भावाच्या लग्नामध्ये तो कसा छान दिसेल आणि त्याचा तो स्पेशल दिवस किती छान होईल असं याची सगळी तयारी करणं. त्याची तयारी करून झाल्यानंतर मला देवाक होतं. सो आम्ही गेलो होतो देवाक घेऊन. म्हणजे हॉलच्या बाजूला जर मंदिर असेल तर तिथे देवाच्या पाया वगैरे पडून ते सगळं एक पद्धत आहे, ती रिच्युअल आम्ही केलं. आम्ही दोघं जण देवाक घेऊन गेलो होतो. तोपर्यंत लग्न लागायची पण वेळ झाली होती. तेजसचे त्यांचे थोडेसे फोटोज वगैरे झाले आणि लगेच लग्न पण लागलं. भरपूर पाहुणे आले होते. सो सगळ्यांना भेटायचं होतं, पण त्याआधी नवरी नवरदेवासोबत एक मस्त फोटो काढून घेतला, कारण नंतर गडबडीमध्ये विसरून जायला होतं. सो आम्ही पहिले फोटो काढून घेतला आणि सगळ्यांना भेटलो. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि नंतर फळ भरायचा कार्यक्रम होता, म्हणजे आमच्याकडे लास्टला केला जातो तो कार्यक्रम. सो त्याच्यासाठी सप्तविधीची मस्त अशी तयारी केली होती. यांच्या दोघांची सप्तपदी झाली, याचा खूप छान व्हिडिओ पण त्यांनी काढला होता. आणि हे सगळे रिच्युअल झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी वरात होती, नवरीला घेऊन आम्ही मस्त घरी जाणार होतो. आणि हा कार्यक्रम इतका छान झाला, मस्त वाटलं लग्नाला जाऊन सगळ्या पाहुण्यांना भेटून. आणि खरंच खूप छान लग्न झालं तेजसचं. संध्याकाळी घरी गेल्यानंतर मस्त जेवून खाऊन मस्त वरातीमध्ये सगळे परत नाचले. म्हणजे गेल्या 3 दिवसापासून सगळे नाचताय, पण अजिबात कोणी थकलेलं नाहीये. सो वहिनीच्या स्वागतासाठी छान केक वगैरे आणला होता. त्या दोघांनी केक कटिंग केला, छान एकमेकांना भरवलं आणि असा होता वरात आणि लग्नाचा व्लॉग. सो तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.